अधिकार भरताचा होता म्हणतात. भरतानं भक्तीचा विस्तार केला बरं का. आता ही ओवी भरतानं भक्तीचा विस्तार केला, वाढवा केला, पाल्हाळ केला, प्रकाशित केली. भक्तीचा भरतानं सांभाळ केला. पाल्हाळ केला शब्दाचा अर्थ आहे सांभाळ केला. भक्तीचा सांभाळ केला. भक्ती सांभाळावी लागते. मग ती भक्ती कशी सांभाळावी लागते तर त्या भक्तीला सांभाळण्यासाठी मांडव घालावा लागतो का. एखादा रोप आहे, वेल आहे, तो वेल जर जोपायचा असेल, सांभाळायचा असेल तर मांडव घालावा लागतो. मनोवृत्ती चित्त अहंकाराच्या खांबावरती अंतःकरणाची वृत्ती, त्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये त्या भक्तीला सांभाळावं लागतं. भरते भक्ती पाल्हाळी. मग पाल्हाळलेली भक्ती प्रकाशित करावी लागते, दाखवावी लागते. हे भक्ती आहे, याला भक्ती म्हणतात. ही भक्ती अशी करावी लागते की भरताने लोकांना शिकवलं, प्रकाशित केलं. प्रकाशित केलं म्हणजे एखादं पुस्तक तुम्ही लिहिलेलं पुस्तक प्रकाशित करतात. प्रकाशन करतात म्हणजे करतात काय, लोकांना सांगतात ना मी पुस्तक लिहिलंय, हे माझं पुस्तक वाचा. प्रकाशन करतात. प्रकाशित करतात ना, हे जाहिरात करतात, माझं पुस्तक आहे, मी लिहिलंय, तुम्ही वाचा, घ्या. प्रकाशित. मग तसंच आहे भक्ती. ह्याला भक्ती म्हणतात. या तुम्ही भक्ती करा, चला पंढरपूरला चला, चला या म्हणून भक्ती शिकवली. पण शिकवली त्याच्या पुढे दोन महत्वाचे आहेत. वाढवा केला. वाढव्याला महत्व नसतं, विस्तार व्हावा लागतो. लक्षात ठेवा, कधीही विस्ताराला महत्व आहे. कीर्तनकार निर्माण झाला. निर्माण झालेल्या कीर्तनकाराचं एका गावाला, 2 गावाला, 3 गावाला, 4 गावाला कीर्तन झालं. 10 गावाला कीर्तन झालं. 10 गावाला कीर्तन झालं म्हणजे कीर्तनकाराचा वाढवा झाला की नाही. वाढवा झाला ना कीर्तनकाराचा. एका गावाचे 10 गावं, 10 गावाचे 100 गावं कीर्तनकाराला मिळाले म्हणजे कीर्तनकाराचा वाढवा झाला ना. वाढवा झाला हे डोळ्यानं दिसू लागलंय, पण विस्तार कुठं आहे. विस्तार कशाला म्हणायचं लक्षात ठेवा. कीर्तनकाराला 100 गावं मिळणं हे कीर्तनकाराचा वाढवा आहे. आणि कीर्तनकाराच्या कीर्तनानं एखादं गाव सुधारणं त्याचा विस्तार आहे. लक्षात ठेवा, गाव सुधारणं त्याचा विस्तार आहे. किती कीर्तन करून काही उपयोग नाही. का विस्तार खुंटतो. विस्तार कशाला म्हणतात. परिवर्तन घडलं पाहिजे, बदल घडला पाहिजे. कसा बदल घडला पाहिजे. सकारात्मक बदल घडला पाहिजे, परिवर्तन घडलं पाहिजे. माऊलीनं लिहिलं खरं, येऊनशे रोप लावेल द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. एवढा विस्तार भक्तीचा माऊलीनं त्या ठिकाणी सांगितला. एवढा भरतानं भक्तीचा विस्तार केलेला आहे म्हणतात. भक्तीचा ठेवा आहे. ठेवा भक्तीचा ठेवा असावा लागतो. ठेवा शब्दाचे अनेक भाव आहेत बरं का. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, हे भावार्थ रामायण आहे. हे रामायण कोणतं आहे. भावार्थ रामायण आहे. तुम्ही त्या शब्दाचा जसा भाव काढता तसा त्याचा भाव तो बरोबरच आहे. जसा तुम्ही भाव काढाल तसा तो भाव त्याचा निघतो. आता इथं ठेवा, ठेवा शब्दाचा भाव काय आहे. ठेवा शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आता ठेवा शब्दाचा एक अर्थ आहे, भविष्यासाठी जी आपण निधी जमा करतो त्याला ठेव म्हणतात, ठेवा म्हणतात. आता म्हातारपणासाठी आपण काहीतरी जमा करून ठेवतो ना, पुंजी, त्याला ठेव म्हणतात. हा ठेवा इथं काय सांगितलंय. माणसानं जन्माला आल्यानंतर कोणती ठेव गोळा करायची आहे, काय जमा करून जायचा इथून. पैसा नाही, नाही दादा, किती पैसा गोळा करा. लावलेला रुपया सुद्धा कपाळाचा येणार नाही. कपाळाचा असं सांगितलं त्यांना, म्हणलं महाराज कपाळाचा रुपया सुद्धा
येणार नाही म्हणतात. मग ती जाळलेली जागा तर माझ्या नावची आहे की म्हणणार. जाळलेली जागा, मी म्हणलो येड्या, जाळलेली जागा सुद्धा तुझ्या नावची नाही म्हणलो. का? बघा तुम्ही, एक मुडदा गेला दुसरा येतो. नाही तुमच्याकडे मुडदा वाजवायची पद्धत आहे का? आहे का? वाजवतात का? वाजवतात. ते मुडदा का वाजवतात माहितीये का? मुडद्याला बोलायला येत नाही म्हणून ते हलक्या बोलते. का बरं बोलते हलक्या माहितीये का? ते हलक्या म्हणते, ती मुडदा बोलते. तर जिथं त्याला जाळले का, त्या जाळलेल्या मुडद्याला मुडदा बोलते. का म्हणते? चल उठ मी, चल उठ जागा सोडून मी आलो, चल उठ जागा सोडून मी आलो म्हणते त्याला. म्हणजे जाळलेली जागा सुद्धा आपली नाही. तुम्ही बारीक ऐकायचं, बारकाईनं ते बोल ऐकायचं, त्या बोलात काय निघतंय बघायचं, हेच निघतंय. ते मुडदाच बोलतंय, ओठ